नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयाच्या आज आपण फूड पॉयझनिंग या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे टाइप्स पाहणार आहोत. तर फूड पॉयझनिंग म्हणजे द टॉक्सिसिटी ड्यू टू फूड इज कॉल्ड ॲज फूड पॉयझनिंग. म्हणजे विशुद्ध आहार खाल्ल्यामुळे जे विषाक्तता होते त्याला फूड पॉयझनिंग असं म्हणतात. त्याचे दोन टाइप्स आहेत मेन, बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग आणि नॉन बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग. तर हे होतं फूड पॉयझनिंगबद्दल इंट्रोडक्शन. नेक्स्ट तुम्ही इथे एक चार्ट पाहू शकता त्याच्या क्लासिफिकेशनचा. फूड पॉयझनिंग त्याचे दोन टाइप्स, बॅक्टेरियल आणि नॉन बॅक्टेरियल. बॅक्टेरियलमध्ये परत 3 टाइप्स पडतात, इन्फेक्शियस, टॉक्झिन आणि बोटुलिझम. आणि नॉन बॅक्टेरियलमध्ये विथ प्लांट्स, ॲनिमल्स आणि केमिकल्स. तर हा चार्ट लक्षात ठेवा. फूड पॉयझनिंग तुम्ही पूर्ण फूड पॉयझनिंग एवढं एका चार्टवर लिहू शकता. सिम्पल आहे. पाहूयात पुढे. तर सुरुवातीला बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग. त्याचे सिम्टम्स अपियर विदिन द 8 to 24 hours. गॅस्ट्रोएंटरायटिस, डायरिया, फीवर, वीकनेस, वॉमिटिंग आणि नॉसिया. तर हे होते बॅक्टेरियल फूड पॉयझनिंगचे सिम्टम्स. नेक्स्ट आहे डायग्नोसिस, म्हणजे कसं कळतं की फूड पॉयझनिंग बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग झाले. तर आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम द सस्पेक्टेड स्टूल अँड फूड ऑफ द पेशंट. त्यानंतर ट्रीटमेंटमध्ये गॅस्ट्रिक लवेज, अँटीबायोटिक्स आणि सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. आता आपण मागे चार्टमध्ये पाहिलं की बॅक्टेरियल आणि नॉन बॅक्टेरियल, आणि बॅक्टेरियलमध्ये परत 3 टाइप्स पाहिले होते. तेच 3 टाइप आता आपल्याला पाहिजेत, इन्फेक्शियस टाईप, टॉक्झिन टाईप आणि बोटुलिझम. त्यामध्ये इन्फेक्शियस टाईपमध्ये इन दिस टाईप द फूड इज कंटॅमिनेटेड विथ बॅक्टेरिया अँड ड्यू टू द इंजेक्शन ऑफ सच फूड दिस बॅक्टेरिया एंटर द इंटेस्टाईन अँड प्रोड्यूस सिम्टम्स ऑफ टॉक्सिसिटी. म्हणजे इन्फेक्शन टाईपमध्ये काय होतं, तर बॅक्टेरियामुळे फूड कंटॅमिनेट होतं आणि तेच कंटॅमिनेटेड फूड जर आपण खाल्लं तर ते बॅक्टेरिया आपल्या इंटेस्टाईनमध्ये एंटर करतं आणि मग टॉक्सिसिटीचे सिम्टम्स प्रोड्यूस करतं. त्याला इन्फेक्शन टाईप ऑफ फूड पॉयझनिंग म्हणतात. यामध्ये मेनली पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो, सॅल्मोनेला टायफी. तर हा होता इन्फेक्शियस टाईप. नेक्स्ट आहे टॉक्झिन टाईप. द सिम्टम्स विल अपियर विदिन 1 to 6 hours आफ्टर द इंजेक्शन. त्यानंतर सिम्टम्स काय काय दिसतात, तर हेडेक, नॉसिया, वॉमिटिंग, पेन इन द ॲबडॉमन, कोमा आणि डेथ. सिरियस जर असेल तर कोमा आणि डेथ पण दिसू शकतात. तर हे टॉक्झिन टाईप इन्फेक्शन होतं. प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्याचा कालावधी किती आहे, त्याच्यामध्ये कोणता ऑर्गॅनिझम आहे आणि त्याचे सिम्टम्स, आणि प्लस जर ट्रीटमेंट दिली असेल तर तेवढी. तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तो जो सुरुवातीचा आपण चार्ट पाहिला तो एक लक्षात ठेवा. म्हणजे जर चुकून फूड पॉयझनिंग SIQला पडलं तर तुम्ही लिहू शकता. टॉक्झिनचे एक्झाम्पल्स स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि स्टॅफिलोकोकस अल्बस. त्यानंतर थर्ड आहे बॅक्टेरियलमध्येच बोटुलिझम, कॉज्ड बाय द क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनियम बॅक्टेरिया अँड देअर टॉक्सिन्स. दिस बॅक्टेरिया मेनली फाउंड इन द पॅक फूड. म्हणजे जे आपण पॅक फूड खातो, जे तयार करून म्हणजे पॅक करून ठेवलेलं असतं त्याला पॅक फूड म्हणतात. ते आपण जे खाल्लो त्याला बोटुलिझम असं म्हणतात. त्याच्यामुळे होतं. मोस्टली फाउंड इन द फॉरेन कंट्रीज. सिम्टम्स अपियर विदिन 30 to 36 hours. त्यामध्ये सिम्टम्स काय काय दिसतात, तर वॉमिटिंग, कॉन्स्टिपेशन आणि डिप्लोपिया. तर हे होतं बोटुलिझमचे सिम्टम्स. त्याची ट्रीटमेंट पाहूयात. त्यामध्ये पर्गेशन, त्यानंतर अँटीबोटुलिझम 50 cc IV आणि सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. इथेपर्यंत जे आपण पाहिलं ते होतं बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग. नेक्स्ट आपण नॉन बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग पाहणार आहोत. इट इज नॉट कॉज्ड बाय द बॅक्टेरिया ऑर ऑर्गॅनिझम. म्हणजे आधी जे आपण बॅक्टेरिया किंवा ऑर्गॅनिझम पाहत होतो तसं यामध्ये नसतं. ह्याच्यामध्ये कोणताही बॅक्टेरिया किंवा ऑर्गॅनिझम नसतो. बट बाय द पॉयझनस प्लांट फूड्स, ॲनिमल फूड ऑर केमिकल फूड्स मिक्स्ड इन द फूड. म्हणजे जे अन्नामध्ये आपलं पॉयझनस प्लांट असतं किंवा ॲनिमल असतं किंवा केमिकल्स असतात त्याच्यामुळे होतं. त्याला नॉन बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग असं म्हणतात. तर त्यामध्ये 3 टाइप्स पाहिले होते आपण, प्लांट, ॲनिमल आणि केमिकल. तर थ्रू प्लांट्स आपण सुरुवातीला पाहूयात. थ्रू प्लांट्स कॉज्ड बाय द इटिंग पॉयझनस प्लांट्स. एक्झाम्पल लॅथरस सटायवस, पॉयझनस मशरूम, पॉयझनस फ्रूट्स लाईक धतुरा. तर हे होतं प्लांट संबंधित. नेक्स्ट आपण ॲनिमल्स पाहूया. थ्रू ॲनिमल्स एक्झाम्पल पॉयझनस फिश आणि शेलफिश. त्यानंतर थ्रू केमिकल्स आर इंटेन्शनली मिक्स्ड इन द फूड अँड सच फूड कॅन कॉज टॉक्सिसिटी. केमिकल आपण इंटेन्शनली कधी मिक्स केले जातात फूडमध्ये, तर त्याला केमिकल पॉयझनिंग असं म्हणतात, केमिकल फूड पॉयझनिंग. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल आहे केमिकल्स लाईक आर्टिफिशियल कलर, डिसइन्फेक्टंट. म्हणजे अनेकदा आपल्याला फूडमध्ये जर कलर आणायचा असेल तर आपण फूड कलर यूज करतो, तर ते सुद्धा हार्मफुल आहे. त्याने सुद्धा फूड पॉयझनिंग होऊ शकतं. तर ह्या होत्या फूड पॉयझनिंग संबंधित नोट्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. वागतंत्र संबंधित असेच व्हिडिओ हवे असतील तर कमेंट नक्की करा. तसंच आपल्या चॅनलवर विविध विषयाच्या विविध टॉपिकच्या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत, त्या एकदा अवश्य पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.